नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा नागपूरच्या एका कॉलेजचा व्हिडिओ आहे. तिथे स्टंटबाजी केली म्हणजे चार चाकीमध्ये स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ आहे. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. जर कॉलेज प्रशासनाला जर माहिती असेल तर उत्तम गोष्ट आहे, पण हे कितपत योग्य आहे म्हणजे नक्की पडतंय का लोकांना? कॉलेजच्या आवारामध्ये स्टंटबाजी करतात म्हणजे सर्व बघणारी ही मुलं 18-19 वर्षाची आहेत, 17-18 वर्षाची आहेत. विचार करा, ज्या प्रकारे स्टंटबाजी करतात. आता तर सगळीकडेच फॅड आलंय. 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, लोक सुसाट गाड्या पळवतात, त्याच्यावर स्टंटबाजी करतात. हे त्याचं ना एक प्रोत्साहन देण्याचं काम आहे त्या मुलांना. भले जे चालवणारे आहेत, स्टंटबाजी करणारे, त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असेल, पण आत्ताची जी पिढी आहे, मुलं कॉलेजची किंवा शाळेची, हे लगेच दुसऱ्याचं अनुकरण करायला तयार असतात. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पहिला हा एक व्हिडिओ बघा तुम्ही. तिकडे स्टंटबाजी केली आणि इकडे सुद्धा एवढी मोठी महागडी गाडी, लक्झरी गाडी स्टंटबाजी करतानाच जाऊन ठोकली कॉलेजच्या आवारामध्येच. विचार करा ना, हे बघितलं स्टंटबाजी करताना. सगळी जवान मुलं आहेत, 18-20 वर्षाची. आता प्रत्येकाच्या घरामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर आलेले आहेत. मध्ये मध्यमवर्गीयांनी सुद्धा त्यांच्या घरात 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत. हेच बघून जर त्यांनी असंच रस्त्यावर अशी कामं केली, रॅश ड्राईव्ह केली, त्याच्यामध्ये एखाद्याचा सामान्याचा बळी गेला, तर याला जबाबदार कोण? का तर कॉलेजच्याच आवारामध्ये या गोष्टी तुम्ही दाखवताय. ज्यांनी ते स्टंट करतात ते प्रशिक्षण घेतलेले आहेत, पण आपल्या इथं अनुकरण करण्याची सर्रास पैज लागलेली असते. त्याने केलं म्हणजे मी पण करणार. समजा भविष्यात अशी जर गोष्ट घडली तर ह्याचा जबाबदारी कोण घेणार? मुळात ते कॉलेजमध्ये अशा घटनेला तुम्ही म्हणजे ते दिलंच नाही पाहिजे, परमिशनच दिलं नाही पाहिजे या गोष्टीसाठी. तुम्ही स्वतः जर ते स्वतः प्रशिक्षण कुठं घेतलं मुलांनी तो गोष्ट आहे, पण ते म्हणजे मुलं तेच अनुकरण करणार. साहजिक आहे ते. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.